ये बाय. वेंकी दादाला असं वाटतंय घरच्या काही लोकांना थोडी शिस्त लागायला हवी. तू फक्त हो म्हण. एक बटन लावायला किती वेळ लागतो तुला जानू? तुझी आई असती ना तर आतापर्यंत नवीन शर्ट शिवला असता तिने. खरंय हा बाबा, अगदी खरं आहे तुमचं. आणि मला माहिती आहे ना, तसंही तुम्हाला तुमच्या बायकोचं कौतुक करायला आवडतं. वीणा चल आपण चहा पाण्याचं बघू. हो. जानू हा? तू तुझ्या खोलीत जाऊन आराम करतेस? हो बाबा, पण मी थोडा वेळ भावनाताई बरोबर गप्पा मारते, मग आराम करते. चालेल? चालेल म्हणून विचारतेस काय? चालेल की. दोघी जणी आरामात गप्पा मारा तुम्ही. हा जानू तू घरी परत आलीस तर खरंच खूप आनंद झालाय ग मला. मी नाही सांगू शकत तुला. माझ्या दोन्ही मुली किती दिवसांनी घरी दिसत आहेत. जानू तू परत आलीस आणि माझं कुटुंब परत पूर्वीसारखं पूर्ण झालं. ए भावनाताई, तू तू रडतेस काय? वेडी आहेस का तू? मी आत्ता म्हटलं ना बाहेर, कशाला इमोशनल होतेस? नको इमोशनल होऊस. अगं नाही ग, म्हणजे तुझी ना खूप काळजी वाटत होती ग, म्हणून जरा डोळ्यात पाणी आलं, बाकी काही नाही. फक्कड चहा तयार आहे. चला वीणा आण ग बाळा. बरं झालं, चहा हवाच होता. दे 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 दे. थांबा. चहा पिऊयात आपण, आणि त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. भावनाताई, तू ही अशी साडी का नेसलीस आणि हे मंगळसूत्र का घातलंयस तू? सिद्धिराज, मी तुम्हाला आनंदीला माझ्याबरोबर फॉरेनला येण्यासाठी रेडी करा अशी रिक्वेस्ट करते, है ना? तुम्ही जर असा चेहरा घेऊन जाणार असाल, असे इमोशनल होणार असाल, तर ती कशी माझ्याबरोबर? तुम्ही तिला कन्व्हिन्स करा, स्ट्रॉंगली तिला विचार मांडायला शिकवा. आलं का लक्षात? मला असं वाटतं की तुम्ही जर इतके इमोशनल होणार असाल, आय डोंट थिंक सो तुम्ही तिला कन्व्हिन्स करू शकाल. सो लेट इट बी. हो ना ग, उचल फोन प्लीज. ताई बोल ना. भावना अगं तुझाच फोन वाजतोय वाटतं. हो मी फोन घेते. काय ग, कुणाचं महत्वाचं आहे का? आई मी आलेच. हो ताई, ताई. सगळ्यांना फ्रेश वाटावं म्हणून चहा ठेवला होता ना मी. गार झाला असेल, लगेच गरम करून आणते. हे काय गरम करून आणते? गॅस काय फुकट येतो? परत गॅसचा खर्च अजून, आणि चहा परत गरम केल्याने विष होतो. प्या सगळे, चला. आई, असं काहीतरी होईल असं वाटलंच होतं मला. तरी माझ्या लक्षात आलं होतं की जानू आणि भावनाच्या रूममध्ये आजी आहेत, त्यांना दुसऱ्या खोलीत हलव असं मी भावनाला फोन करून सांगितलंही होतं. भावनाच्या साडीचं आणि मंगळसूत्राचं कसं लक्षातून गेलं काही कळलंच नाही हो. माझ्याही कुठे लक्षात आलं होतं. जानू अगं बाळा बस ना, येईल भावना. हा आई, अगं काय? भूक लागली असेल ना तुला? आम्ही पटपट स्वयंपाकाला लागतो आता. तुझ्या आवडीचं करू. औषधं पण घ्यायची आहेत ना. विणा गं चल. काय अहो स्वयंपाकाचं बघतो. आलोच. दादा,
फोन आला. हॅलो. हा काय बोलताय? ए वरद चल इकडे इकडे इकडे. हा बाबा तुम्ही तरी सांगा. जानू अगं डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला? आराम करायला सांगितलं की नाही? तू आधी खोलीत जाऊन आराम कर ना, आपण बोलू नंतर. हा सावकाश सावकाश बोलूया आपण. हे सगळे असे वियर्ड का वागतायत? काहीतरी लपवतायत का माझ्यापासून? हॅलो हॅलो सिद्धिराज, ऐका ना, इथे खूप मोठी गडबड झाली. मी तुम्हाला नंतर करू का फोन? ऐक 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 प्लीज 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 फोन ठेवू नकोस. इकडे जास्त गडबड झाली. श्रीकांत इनामदार आले तिथे. श्रीकांत आले का अचानक? आनंदी सुद्धा त्यांच्यासोबत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आनंदीला ते फॉरेनला घेऊन चालले कायमचं. काय काय सिद्धिराज, काय म्हणाला तुम्ही? श्रीकांत श्रीकांत कुठे चाललेत? आनंदीला घेऊन फिरायला? कुठे कुठे चाललेत? शाळेत? काय मला काही कळत नाहीये. नाही भावना, श्रीकांत इनामदार आपल्या आनंदीला कायमचं आपल्यापासून दूर नेत आहेत. फॉरेनला घेऊन चाललेत. आता आनंदी तिकडेच राहणार, तिकडे तिच्या शाळेचं ऍडमिशन होणार आहे. आपल्या आयुष्यातून आनंदीचा चॅप्टर कायमचा क्लोज करण्याचा प्रयत्न करतोय हा माणूस. भावना मला कळत आहे की तिकडे खूप गडबड चालू असणार आहे, पण तू प्लीज इकडे आहे. असा कसा घेऊन जाऊ शकतो गुंड्याला आपल्यापासून आला? आनंदी आपली सुद्धा मुलगी आहे ना. ऐक ना ऐक ना, तू प्लीज ये इथे. सिद्धिराज हे बघा, तुम्ही पॅनिक होऊ नका. हा मी येते, आणि मी येईपर्यंत तुम्ही श्रीकांतना आता काहीही बोलू नका. त्यांना तिथेच थांबवून ठेवा. हा प्लीज. हो तू ये लवकर. हो. भावना येते. तोवर थांबा तुम्ही इकडेच. आय होप लवकर येईल. ऑलरेडी खूप उशीर झालाय. फ्लाईटची वेळ होते.